त्याचं शेवटचं जे वेतन असेल त्याचं निम्म वेतन त्याला सेवानिवृत्ती वेतन म्हणून मिळणार आहे। तिसरं, जेवढ्या वर्षाची सेवा त्याची झाली असेल त्याचे निम्म्या महिन्याचा पूर्ण पगार त्याला मिळणार आहे। एवढे 3 बेनिफिट 31 ऑक्टोबर 2005 वाल्याला मिळणार आहे आणि 1 नोव्हेंबर 2005 ला जो लागला त्याला काय काय मिळणार आहे? त्याला त्याच्याकरता 2 प्रकारच्या स्कीम राज्य शासनाने डिक्लेअर केली। त्यापैकी पहिली जी स्कीम आहे ती आहे युनिफाईड पेन्शन स्कीम। ही केंद्र शासनाची आहे। या युनिफाईड पेन्शन स्कीम मध्ये त्यांनी काय मान्य केलं? नंबर 1, जेव्हा तो रिटायर होणार असेल तेव्हा त्या 12 महिन्याचा जो ऍव्हरेज पे असेल त्याच्या निम्मा जेवढा पगार होईल तेवढं त्याला सेवानिवृत्ती देतात। नंबर 1। नंबर 2, त्याने जेवढ्या वर्षाची सेवा पूर्ण केली असेल, समजा 30 वर्षाची, तर 60 महिन्याचा पगार। किती पगार? 10%। आम्ही हिशोब केला, जर त्याचा पगार त्यावेळेला 1 लाख रुपये असेल तर त्याला 60 महिन्याचा पगार म्हणजे 60 लाख रुपये, याच्या 10% म्हणजे 6 लाख फक्त मिळतील। त्याचे पैसे 2036च्या नंतर किती जमा होणार आहेत याचा आम्ही हिशोब केला। कारण 2036 मध्ये या शिक्षकांना 2 आणखी आयोग मिळणार आहे। एक 8वा वेतन आयोग आणि एक 9वा वेतन आयोग। या दोन्ही वेतन आयोगाचा जर विचार केला तर शिक्षकांनी आपले 10% रक्कम आणि गव्हर्नमेंटची 14 युनिफाईड पेन्शन स्कीमने केलेली आता 18.5, याचा हिशोब आम्ही केला तर 4 ते 5 कोटी रुपये त्या ठिकाणी जमा होणार आहेत। म्हणजे दिल्या जाणारं जे पेन्शन आहे ते सरकार आपल्या खिशातून देणार नाही, यातून जो पैसा त्या ठिकाणी मल्टिप्लाय होणार आहे त्याच पैशातून हे पेन्शन दिलं जाणार आहे। आणि त्याला कुठल्याही प्रकारची लमसम अमाऊंट नाही, ग्रॅच्युइटी नाही, त्याने भरलेले पैसे त्याला परत नाही, अशा प्रकारचं नुकसान हे युनिफाईड पेन्शन स्कीम मध्ये आणि राज्याच्या रिवाइज पेन्शन स्कीम मध्ये आहे। म्हणून आमचा आग्रह आहे की नथिंग बट जुनी पेन्शन योजना। बेंदर साहेब, आपण विरोधी पक्षाचे आमदार आहात, सेना युनिटी पक्षाचे आमदार आहात, मला वाटतंय का 25 जुनी पेन्शन ही जी योजना आहे त्याच्यामध्ये राजकीय इच्छा कमी पडत आहे? जरूर पडते आहे, परंतु आता असं आहे की जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भातला निर्णय हा केंद्राने घेतलेला आहे। ज्या ज्या राज्यामध्ये केंद्राशी समांतर अशा प्रकारचं शासन आहे त्या ठिकाणी केंद्र शासनाने घेतलेला जो निर्णय आहे तो निर्णय बाजूला ठेवून आपला स्वतःचा निर्णय या ठिकाणी डिक्लेअर करण्याची शक्यता कमी आहे। पॉलिटिकल विल या दृष्टिकोनातून आधीच दुर्बळ झालेलं आहे। त्याच्यामुळे ते आता नेमकं या कारणाकरता झालं अशातला भाग नाही, कारण केंद्र शासनाशी राज्य शासन काही वेगळं मत विचार करून विसंगती निर्माण करू शकणार नाही।